बोरीवली पूर्व के कुलूपवाड़ी में यह देखिए, वरिष्ठ समाज सेवक महेश शिंदे ने बेरोजगार पढ़े लिखे युवाओं के लिए भव्य रोजगार मेला का आयोजन किया था, जिसमें भारी संख्या में 10वीं 12वीं पास एवं ग्रेजुएट युवकों ने हिस्सा लिया। इन्हें कई यहाँ पर उपस्थित जो कंपनियाँ थीं उनके साथ उनका इंटरव्यू किया गया और उन्हें यथासंभव रोजगार उपलब्ध कराने की कोशिश महेश शिंदे के माध्यम से की गई। हमने इस संबंध में वरिष्ठ समाज सेवक महेश शिंदे से उपस्थित और लोगों से वहाँ जो थे उनसे बातचीत करके आप लोगों के सामने उनके इस प्रयास की जानकारी पहुंचाने की कोशिश की है, ताकि आने वाले समय में और ज़्यादा से ज़्यादा युवाओं को रोजगार मिळे। मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी 10वी 12वी आणि 15वी तसेच नर्सिंग कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे। किती कंपन्या इथे पार्टिसिपेट करत आहेत? कंपनीचे आपले हे ऑर्गनायझर विशाल आहेत, ते तुम्हाला माहिती देतील। आलेले आहे बेसिकली आता आमच्याकडे सध्या तरी 11 ते 12 कंपनी आहेत। टोटल 15ची रिक्वायरमेंट आहे, 15 अजून आता ऑन द वे आहे, म्हणजे आता 4-5 जण कंपनी आता ऑन द वे आहे। आता बघू शकता तुमच्याकडे आता सध्या तरी आमच्याकडे सध्या 8-9 कंपनीज आता पोचलेल्या आहेत वेगवेगळ्या लोकेशनवरून सगळ्या रिक्वायरमेंटसाठी। अपेक्षा किती आहे किती मुलं पाहिजे? अपेक्षा अशी नाही आहे, पहिली गोष्ट म्हणजे आमची अशी अपेक्षा घेऊन आम्ही आलो नाही। आम्हाला हे जे आहे ते आमच्या दादांच्या तर्फे आम्ही केलेलं आहे। आमचं आत्तापुरती नाही आहे, आमचं काम हे रेग्युलरली राहणार आहे दादांच्या मार्फत। ओके, ते डेली बेसिसवर असणार। आज आम्ही आता नवीन स्टार्टअप केलेलं आहे पहिल्यांदा। ओके, आमच्या मागाडाली विधानसभेमध्ये पूर्ण पहिल्यांदा आम्ही रोजगार मेळावा ठेवला आहे मुलांना जॉबसाठी। ओके, ह्याच्यानंतर कंटिन्यू ज्यांना पण जॉबची रिक्वायरमेंट असेल ते दादांच्या ऑफिसमध्ये येतील, रेझ्युमे देतील, त्यांना आम्ही रेग्युलरली जॉईनिंग पाठवतो। आतापर्यंत मुलीने रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत महेशदादा शिंदेकडे कमीत कमी रजिस्ट्रेशनसाठी भरपूर फोन आले, बरोबर आहे। आता बघू शकता पालघरपासून ते लोक आपल्या इथे आलेले आहेत। ओके, तर प्रत्येकांना यायला अजून टाईम। आता आपण सध्या तरी 11 वाजता चालू केलेलं, 11, 11:30, 12 वाजता चालू केले आहे, तरी पण आज 5 वाजेपर्यंत आहे। तसे आता हळूहळू लोक येतील त्यांच्या टाईमनुसार। मेसेज देणार मीडियाच्या माध्यमातून मीडियाचे ओके, प्रत्येकाला आता सध्या तरी आता जरी महाराष्ट्रामध्ये बघितलं तर जॉबची रिक्वायरमेंट सगळ्यांनाच आहे आणि एवढं कॉम्पिटिशन आहे की जॉबसाठी मुलं भरपूर ठिकाणी फिरतात, बरोबर आहे। पण आपल्या इथे असे पण आहेत जे आता महेशदादाच आहेत। महेशदादा जसे पॉलिटिशियन आहेत की बॉर्न ऑफ बॉटम आहे तिकडे, बरोबर आहे। तर ते कसं ते मुलांमधलं सगळ्या हे ओळखतात, त्याच्यामुळे आपण असं त्यांच्यामार्फत जे हे चालू केलं आपण, त्याच्यामुळे कसं लोकांना मुलांना अजून प्रोत्साहन होतं। ओके, त्याच्यानंतर त्यांच्या आईवडिलांना पॅरेंट्सला की हे सगळं असं मिळावं, जर एखाद्याचा मुलगा जॉबला लागला तर त्याचं घर सांभाळतं, बरोबर आहे। तसंच दादांच्या मार्फत आम्ही जॉब लावतो आहे, तर पुढे इन फ्युचर तरी चांगलाच लोकांना संदेश होईल आणि चांगला कॉन्टॅक्ट होईल आणि सगळी मुलं जॉबला लागली तर वेल सेटल सगळे झाले तर आम्हाला बरं वाटेल।